एखादी गोष्ट लोकांना जर माहीत नसेल तर त्याचा इम्पॅक्ट किती सुंदर होतो. ही एक जागा आम्हाला आता भेटली आहे, म्हणजे मिळाली आहे, बघितली आहे की इथं कोणतेच माणसं सध्या तेवढा क्राऊड नाही आहे जेवढा पुण्यामध्ये कोणती प्रसिद्ध जागा असते तिथं क्राऊड असतो, सौंदर्यपूर्ण जागा असते तिथं क्राऊड असतो. ही जागा म्हणजे केजूदेवी बंधारा घाट आणि ही पवना नदी वाहती नदी. तुम्ही माझ्या मागं बघू शकता आता हे हिचं रूप. या जागेवर अजून तरी तेवढे क्राऊड नाही आहे, त्याच्यामुळं याचं सौंदर्य टिकून आहे. ज्या दिवशी आता या जागेचं सौंदर्य लोकांना कळेल त्यावेळेस या जागेचा क्राऊड वाढलेला असेल, इथं तेवढी गर्दी असेल आणि इथं पाय ठेवायला पण जागा नसेल, मग तेवढं सौंदर्य राहील का नाही माहीत नाही. पण अजून तरी या जागेचं सौंदर्य टिकून आहे. लोकांना त्या माध्यमातून अजून ही जागा माहीत नाही. इथं देवीचं मंदिर आहे, केजूदेवी मंदिर ट्रस्ट, आणि ही जागा आहे पिंपरी चिंचवडमध्ये बिर्ला हॉस्पिटलच्या मागच्या साईडला. इथं सौंदर्यपूर्ण शेती होते, इथं भात पिकवला जातो आणि अजून तरी या जमिनी वगैरे हिरव्यागार आहेत. त्यामुळं थंडगार हवा, शुद्ध पाणी इथे दिसेल. महादेवाच्या साक्षीनं आणि देवीच्या आशीर्वादानं ही जागा स्थापित केलेली आहे. हे मंदिर पुरातन काळातलं आहे. इथं मासेमारी वगैरे सध्या चालू आहे. अतिशय विलक्षण अशी देवीची मूर्ती आणि बाजूलाच महादेवाची पिंड आहे. देवीचा तांदळा अतिशय सुंदर आहे. तुम्ही बघू शकता धबधबा हा ओथंबून वाहत आहे इथे, आणि बाजूलाच बहुतेक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ऑफिस का त्याची इमारत ही बनवलेली आहे. त्यामुळं इथे स्वच्छता होते वेळच्या वेळेला. इथे लोकांचा, टुरिस्टचा घोडा वाढल्यानंतर स्वच्छतेची गरज पडेल. अनुभव घ्या आणि या. धन्यवाद.